आज आपण जीवामृत तयार करत आहोत। 200 लिटरचं एक बॅलर घेतलेलं आहे। त्यामध्ये 10 किलो शेण आणि 2 किलो माती मिसळून पाण्यात मिसळून टाकलेले आहे। आता हे गोमूत्र 10 लिटर टाकत आहोत। त्यानंतर हे गोमूत्र झाल्यानंतर 2.5 किलो गूळ त्याचं द्रावण केलेलं आहे। 2.5 किलो गूळ टाका। आज आपण जीवामृत तयार करत आहोत। त्यानुसार 200 लिटरचं बॅलर घेतलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला आता हे टाक। पहिल्यांदा हे बेसन डाळीचं पीठ 2 किलो हे टाकत आहोत। त्या अगोदर आपण 2 किलो गूळ, 10 किलो ताजं गाईचं शेण आणि 10 लिटर गोमूत्र आणि 2 किलो वडाच्या झाडाखाली किंवा कोणत्याही मोठ्या झाडाखाली 2 किलो माती असं एकूण वापरलेलं आहे मटेरियल यामध्ये। आणि नंतर यामध्ये आपण ट्रायकोडर्मा मिसळणार आहोत। हे 5-6 दिवस असं ठेवायचं आणि 7व्या दिवशी याची ड्रेसिंग करायची तुरीसाठी। गेल्या वर्षी चांगला रिझल्ट आला होता। यावर्षी आता पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळं तयारी चालू आहे।